नमस्कार, मी प्रवीण चासकर. आज आपण भेटणार आहोत प्रवीण दिघे यांना, ज्यांनी आपला 52 ट्रॅक्टर हा खरेदी केलेला आहे. जाणूया त्यांच्याशी संवाद. शेती कामासाठी मी 52 हा ट्रॅक्टर चूज केला आहे, म्हणजे आत्ताच घेतला आहे. साधारण 2 महिने या ट्रॅक्टरला मला घेऊन झाले. म्हणजे आम्हाला ट्रॅक्टर ज्यावेळेस घ्यायचा ठरला त्यानंतर सचिन भाऊची आमची चर्चा झाली की आपण कोणता ट्रॅक्टर घेतला पाहिजे. याच्या अगोदर पण मी एक ट्रॅक्टर वापरलेला आहे महिंद्रा या कंपनीचा. त्यानंतर आम्ही 52ला रेफर केलं. का 52ची बैठक वगैरे लोकांकडनं आम्हाला कळालं होतं चांगली आहे. फीचरमध्ये पण हा ट्रॅक्टर इतर कंपन्यांपेक्षा तुलनेत बेस्ट पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं याचे लिकेज वगैरे कुठं काही दिसत नाही, म्हणजे ऑइल कुठं गळताना दिसणार नाही. याच्या आधीच्या ट्रॅक्टरचे बऱ्यापैकी हे प्रॉब्लेम होते. मग बसल्यानंतर आमची चर्चा झाल्यानंतर सचिन भाऊंची आमची चर्चा झाली की आपण जॉन डिअर घेतला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता आम्हाला, त्यावेळेस आम्ही खूप कन्फ्यूज होतो नेमकी कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर घेतला पाहिजे. एक शेती निगडीत व्यवसाय चालू करण्याचा विचार होता आणि त्या दृष्टीने आम्ही एक खत पांगवण्याचं मशीन आणण्याचा विचारात होतो. तर त्यासाठी एक चांगला PTO आणि ड्युअल क्लच असा ट्रॅक्टर आम्हाला पाहिजे होता. त्यासाठी आम्ही खूप त्याचा सर्च केला. तर त्यानंतर आम्हाला एक जॉन डिअर 52 विषयी माहिती भेटली आणि आम्ही तो घेण्याचा विचार केला. त्या संदर्भात आम्ही चासकर सरांची भेट घेऊन त्या संदर्भात माहिती घेतली. टेक्नॉलॉजीवरती बराचसा विचार विनिमय केला आणि एक 50 HP सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त न्यूटन टॉर्क देणारा ट्रॅक्टर 52 हा आम्हाला योग्य वाटला. त्यानंतर आम्ही प्रवीण चासकर सरांशी पण भेटलो. त्यांच्याशी आमची चर्चा पण झाली. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं डेमो पण घेतला. जवळजवळ 2 ते 3 दिवस 52 या ट्रॅक्टरचा आम्ही त्यांच्याकडनं डेमो घेतला. त्यांच्याबरोबर आम्ही इतर ट्रॅक्टरचा पण डेमो घेतला, पण ॲज कम्पेअर आम्हाला 52 हा बेस्ट वाटला. वडिलांचा मणक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं वडील बरेचसे दिवस झाले वडील ट्रॅक्टरवर बसत नव्हते. पण ज्यावेळेस आपण 52 खरेदी केला आणि त्यांनी चालवला, त्यांना तो कम्फर्ट आणि बैठक चांगली वाटल्यामुळं ते जॉन डिअरवरती पुन्हा बसायला लागले. आणि त्यानंतर त्यांनी जवळजवळ लेवलसाठी 2 ते 3 दिवस ट्रॅक्टर चालवला, म्हणजे बिनधास्त चालवला. वर त्यांना त्याचा कम्फर्ट पण व्यवस्थित वाटला आणि ते पुन्हा 5-6 वर्षानंतर ट्रॅक्टर चालवायला त्यांनी सुरुवात केली. जॉन डिअरच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज आहे का जॉन डिअर खूप डिझेल खातो. पण ज्यावेळेस आम्ही दोन्ही ट्रॅक्टर चालवतो त्यावेळेस त्यामध्ये समान डिझेल टाकतो, तर त्याचा परफॉर्मन्स आम्हाला एकदम चांगला वाटला. आणि आपण ज्यावेळेस टेक्नॉलॉजी किंवा रिझल्ट बघतो त्यावेळेस डिझेलचा फारसा विचार केला जात नाही. त्याचा रिझल्ट महत्त्वाचा आहे आणि आपल्याला दिलेली सर्व्हिस, आपल्याला वाटलेला कम्फर्ट हा खूप मोठा आहे. साधारण 3 महिने झाले आम्हाला 52 हा ट्रॅक्टर घेऊन. तसं जर म्हटलं तर 10 पैकी 10 मार्क 52ला मी देतो, कारण आमच्याकडनं म्हणजे आमच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट ट्रॅक्टर राहिलेला आहे. आणि यानंतर सुद्धा आम्ही म्हणजे जिंदगी का बेस्ट डिसिजन असंही म्हणता येईल या ट्रॅक्टरला. 50 HP सेगमेंटमध्ये सगळ्यात पॉवरफुल ट्रॅक्टर आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आम्ही आता 53 घेण्याच्या विचारात आहे आणि 100% याचा रिझल्ट बघता आम्ही 53 घेणारच आहे, यात काही शंका नाही. डिअर, जिंदगी का बेस्ट डिसीजन.